चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्याच्या घनांची बेरीज काढणे हे पाहणार आहोत. 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन अधिक डॅश 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 9 चा घन बरोबर किती. तर घनांची बेरीज काढणे याचं जे सूत्र आहे ते n ब्रॅकेटमध्ये n अधिक 1 छेद 2 कंसाचा वर्ग. येथे n बरोबर 9 घ्यावे. हे म्हणजे 9 कंसामध्ये 9 अधिक 1 छेद 2 कंसाचा वर्ग. मग 9 गुणिले 9 आणि 1 10 भागिले 2 कंसाचा वर्ग. 10 90 भागिले 2 कंसाचा वर्ग. बेक बे बे चौक 8 बे पंचे 10 म्हणजे इथे 45चा वर्ग. 45चा वर्ग किती येते तर 45 गुणिले 45 5 5 25ला 5 4 2 5 चौक 20 आणि 2 22 अधिक 5 चौक 20 4 2 4 4 चौक 16 आणि 2 18 5 2 आडून 1 20 25. तर 1 पासून सुरू जी होणारी संख्या आहे तर 9चा घन. तर आपल्याला नैसर्गिक संख्याच्या घनांची बेरीज काढायची होती. तर ह्याची नैसर्गिक संख्याच्या घनांची बेरीज किती आली 9 पर्यंतच्या 2025. तर हे राहील आपलं उत्तर. तर अशाच प्रकारे आपण दुसरं पण गणित पाहूया. 2 गणित घेऊया आपण प्रत्येक एक्झाम्पलवरचे. आता ही घनांची बेरीजवरचे पण हे दुसरं एक्झाम्पल आहे. 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन अधिक डॅश 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 23 चा घन बरोबर किती. तर याचं सूत्र काय होतं n ब्रॅकेटमध्ये n अधिक 1 छेद 2 कंसाचा वर्ग. इथे n बरोबर किती येणार 23. 23 ब्रॅकेटमध्ये 23 अधिक 1 छेद 2 कंसाचा वर्ग. मी सोडवायचं आता. 23 गुणिले 23 आणि 1 24 भागिले 2 कंसाचा वर्ग. तर ह्याला आपण इथलं ह्या दोघाचा गुणाकार करण्यापेक्षा इथं आपण ह्याला काटाछाटी करू. बे एक बे बे दोन्ही 4 म्हणजे ते किती येणार 23 गुणिले 12 12 त्रिक 36ला 7 4 3 12 दोन्ही 24 25 26 27 म्हणजे याचा गुणाकार किती आला 276. पण आता 276चा आपल्याला काय करायचा आहे वर्ग काढायचा आहे. तर मग 276चा वर्ग किती येणार हे तुम्ही गुणाकार करून काढा. मी तुम्हाला उत्तर सांगतो डायरेक्ट. 276चा वर्ग येणार 77176. तर हे झालं आपलं उत्तर याचं विद्यार्थी मित्रांनो. अशाच प्रमाणे आपण अजून एक तिसरं 3 नंबरचं पण गणित सोडवूया. घनांची नैसर्गिक संख्याच्या घनांची बेरीज करणे. तर तिसरं काय आहे 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक डॅश 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 सोपं गणित आहे 6 चा घन बरोबर किती. तर याचं सूत्र काय होतं n ब्रॅकेटमध्ये n अधिक 1 छेद 2 कंसाचा वर्ग. तर मी ते n बरोबर किती घ्यायचं आपल्याला 6. 6 ब्रॅकेटमध्ये 6 अधिक 1 छेद 2 कंसाचा वर्ग. मग याचं किती येणार 6 गुणिले 6 आणि 1 7 भागिले 2 कंसाचा वर्ग येणार. बेक बे बेत्रिक 6 7 त्रिक 21. मग 21चा आपल्याला काय करायचं आता वर्ग करायचा आहे. म्हणजे 21 गुणिले 21 किती येणार 441. तर ते 6 पर्यंत जी नैसर्गिक संख्याच्या घनांची बेरीज किती येणार आपली 441 आपलं उत्तर येणार. अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.